आज महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यातील 13 लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे. 13 जागेसाठी मतदान जरी होत असलं तरी सर्वांचं सर्वाधिक लक्ष लागून राहिलंय ते 6 लोकसभेचे मतदारसंघ, ज्यावरून ते मिळवण्यासाठी अगदी काही दिवसापासून त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनी सगळी ताकद झोकून दिली. आणि अर्थातच हे 6 लोकसभेचे मतदारसंघ म्हणजे मुंबईतील 6 लोकसभेचे मतदारसंघ. आपल्याला माहिती आहे की अगदी ग्रामीण भागापासून जरी आपण म्हटलं तरी जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. जसं आपल्या मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटला होता, अगदी मुंबईमध्ये सुद्धा जातीय समीकरण हेच महत्वाचे ठरत आहे. आणि याच 6 लोकसभेच्या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचं टेन्शन वाढवणारी ही बातमी आहे. भारतीय जनता पक्ष असो किंवा शिंदे गट असो, या दोघांचंही टेन्शन वाढवणारी ही बातमी नेमकी काय आहे? नेमकं ग्रामीण भागाप्रमाणेच जातीय समीकरण मुंबईमध्ये सुद्धा लागू होत आहे का? आणि हे समीकरण नेमकं कोणाच्या बाजूनं शिफ्ट होताना दिसते? नमस्कार, मी अनिल गरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं. मुंबईमध्ये लोकसभेच्या एकूण 6 जागा आहेत. या 6ही जागा मिळवण्यासाठीची धडपड उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे प्रामुख्याने करत आहेत. महाविकास आघाडीचा विचार जर केला तर यामध्ये 4 लोकसभेच्या जागा उद्धव ठाकरे लढवत आहेत, तर 2 जागा काँग्रेस लढवत आहे. शरद पवार गट या ठिकाणी एकही जागा लढवत नाही. तर महायुतीचा जर आपण विचार केला तर यामध्ये शिंदे गट 3 आणि भारतीय जनता पक्ष 3 जागा लढवत आहे. प्रामुख्याने जसं आपण म्हटलं की ग्रामीण भागामध्ये जसं जातीय समीकरण जुळवले होते, याच धर्तीवर मुंबईतील या 6 लोकसभेच्या जागा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी सुद्धा इतर मुद्दे बाजूला ठेवून जातीय समीकरण जुळवलंय. आणि हे समीकरण जुळवत असताना महाविकास आघाडीनं ही बाजी मारली आणि त्यामुळं या 6 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं टेन्शन वाढवणारी हे सगळे समीकरण आहेत. आणि त्या समीकरणाचं नाव आहे मामो समीकरण किंवा मामो फॅक्टर. कदाचित तुम्हाला माहिती असेल, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगायचं या ठिकाणी गरजेचं आहे. मामो फॅक्टरचा अर्थ एवढाच होतो की मुंबईमधील मराठा आणि मुस्लिम मतांचं एकत्रीकरण. आपल्याला माहिती असेल की मुंबईचे जे 6 लोकसभेचे मतदारसंघ आहेत, त्या 6 पैकी फक्त 2च असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला एक आशा आहे, एक अपेक्षा आहे. परंतु उर्वरित जे 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी हा मामो फॅक्टर खूपच प्रचंड प्रमाणामध्ये हा महाविकास आघाडीच्या बाजूनं कललेला दिसतोय. एक साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं जर झालं तर एक जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मुंबई उत्तर पश्चिम. या मुंबई उत्तर पश्चिम मधून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे मैदानामध्ये आहेत. ऐनवेळी शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांना फोडून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. परंतु या ठिकाणी हा जर मामो फॅक्टरचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 9 लाख मतदार हे मराठा प्लस मुस्लिम म्हणजे मामो फॅक्टरच्या अंडरमध्ये येतात. म्हणजे ओव्हरऑल 9 लाख मतं ही या 2 गटाकडून, या 2 समाजाची आहेत. तर त्यांच्या अगेन्स्ट जे की उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, ज्यांना आपण सरळ सरळ एक प्रकारे परप्रांतीय म्हणूया, ते त्या ठिकाणी स्थायिक जरी असले तरी ते मूळ मुंबईकर नाही आहेत, त्यांची मतं या ठिकाणी जेमतेम 6 लाखाच्या आसपास होतात. आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की कुठल्याही समाजाची आउट ऑफ 100% मतं हे एखाद्या पक्षाला मिळत नाही. परंतु या ठिकाणी हा फॅक्टर का महत्वाचा ठरतोय आणि या फॅक्टरमुळे भाजपचा कसा पराभव होऊ शकतो आणि महाविकास आघाडीला आउट ऑफ किंवा फार फार तर एखादी जागा वगळली तर 6 पैकी जवळपास 4 ते 5 जागा या समीकरणामुळे कसं काय मिळू शकतात. आपल्याला माहिती असेल की 2014ला ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती तुटली, त्यावेळेस 2014ला ते स्वतंत्ररित्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे 15 आमदार निवडून आले आणि ठाकरे गटाचे 14 आमदार निवडून आले होते. त्या 14 आमदारामध्ये बहुतांश 99% आमदार हे मराठा होते. तर भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी 75% पेक्षाही जास्त आमदार हे गुजराती, उत्तर भारतीय अशा प्रकारचे होते. यावरून एक लक्षात घेतं की ज्यावेळेस भाजप आणि ठाकरे हे एकमेकांच्या समोर उभे टाकतात त्यावेळेस मुंबईतील बहुतांश मराठा मतांचं ध्रुवीकरण हे शिवसेना म्हणजे ठाकरेंच्या बाजूने होतं. त्यात हे एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात जेवढं प्रस्त आहे तेवढं मुंबईमध्ये त्यांचं प्रस्त नाही आहे. फक्त त्यांनी जे आमदार आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांना फोडून आपल्याकडे घेऊन एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं हे जे मराठी मत आहे त्यात मनसेने जरी त्या भाजपच्या बाजूने प्रचार जरी केला असला तरी मनसेच्या प्रत्यक्षात उमेदवार नाहीत.
त्यामुळं हे जे मराठी मत आहे ते मराठी मतांचं ध्रुवीकरण हे ठाकरेंच्या बाजूने होऊ शकतं. तर त्याला जोडूनच जे मुस्लिम मतदार आहेत त्यांचं ध्रुवीकरण काँग्रेसच्या माध्यमातून ती मतं हे ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळू शकतात. आणि त्यामुळं मागच्या 3-4 दिवसापासून हा मामा फॅक्टरची जोरदार चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली आहे. आणि दुसरं एक उदाहरण तुम्हाला मतदारसंघाचं द्यायचं जर म्हटलं तर त्या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमधून ठाकरे गटाकडून त्या ठिकाणी अनिल देसाई हे मैदानात आहेत, तर शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे मैदानात आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीची ज्या मामू समीकरणावर भर आहे, मामू फॅक्टरवर त्यांचा जोर आहे, त्या दोघांची मतं जवळपास 8.5 लाख एवढे होतात. आणि त्यांच्या विरोधात जे परप्रांतीय मत आहेत, जे प्रामुख्याने भाजपची मतं आहेत किंवा महायुतीची मतं आहेत, त्यांची संख्या जेमतेम 3.5 ते 4.25 लाख एवढीच आहे. म्हणजे एकीकडं महायुतीकडे 3.5 ते 4.25 लाख मतं, तर त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे आणि काँग्रेसच्या बाजूने जवळपास 8.5 ते 4.25 लाख मतं एवढी मतं आहेत. यावरूनच भारतीय जनता पक्षाला टेन्शन वाढवणारी जी बातमी आहे ती हीच आहे. आणि आपल्याला माहिती असेल की पहिल्या 4 टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कधीही हिंदू मुस्लिम असं केलं नव्हतं. परंतु स्पेशली 5व्या टप्प्यामध्ये आणि मुंबईतील त्या जागा आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कसा हिंदू मुसलमान असं एक प्रकारे प्रचार करून दरे निर्माण करण्याचा प्रयत्न हे सातत्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. त्यांचा उद्देश एकच होता की काहीही करून मुंबईतील मराठा आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण व्हावं आणि हे ध्रुवीकरण होऊन जो काही एक मामू फॅक्टर आहे तो आणखीन वाढत जावा आणि त्याचा सरळ फटका हा महायुतीला बसू शकतो. आणि त्यामुळे या 2 फॅक्टरच्या आधारे जर का महाविकास आघाडीनं जमवलेलं समीकरण जुळलं आणि या मामू फॅक्टरमध्ये येणाऱ्या मतदानापैकी जर 75% मतं जरी या महाविकास आघाडीला भेटली तर महायुतीचे जे उमेदवार आहेत शिंदेचे आणि भाजपचे यांचा फक्त पराभवच नाही तर अतिशय दारुण पराभव होऊ शकतो. या 6 मतदारसंघापैकी फक्त एकच मतदारसंघ असा आहे, तो आहे उत्तर मुंबई, की ज्या ठिकाणी हा मामू फॅक्टर लागू होत नाही. कारण त्या ठिकाणी उत्तर भारतीय, राजस्थानी आणि गुजराती मतांची संख्या ही मराठा आणि मुस्लिम मतदारांपेक्षा जवळपास 1 ते 1.5 लाखांना जास्त आहे. आणि त्यामुळंच असं एक चर्चा आहे की मुंबईतील 6 लोकसभेच्या मतदारसंघापैकी जवळपास 4 ते 5 मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊ शकतात. आणि फक्त उत्तर मुंबई हा एकच लोकसभा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी भाजपचे पियुष गोयल हे विजयी होऊ शकतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं? खरंच मुंबईतील मराठा आणि मुस्लिम मतं एक होऊन महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपली ताकद लावतील का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.